नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ए-टी-के-टीवाल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी पेपर दिला नसेल किंवा ज्यांच्या काही कारणामुळे तुम्ही पेपर दिला नसेल, तर सर्वांचे पेपर जे आहेत मित्रांनो आता तुम्ही डिसेंबरमध्ये देऊ शकता. तर त्यासाठी जे आहे तुम्हाला ए-टी-के-टीची फॉर्म भरणं आवश्यक आहे. ह्या ए-टी-के-टीमध्ये तुम्ही ॲन्युअल पॅटर्न असेल किंवा तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल, कुठलाही पॅटर्न असेल मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जे आहे ते एक्झाम देऊ शकता. तर त्यासाठी बघा तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, यामध्ये बघा तुम्हाला एक्झामिनेशन टॅबवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. एक्झामिनेशन टॅबवर क्लिक केला, की डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ज्याला आपण विंटर एक्झाम म्हणतो. बरोबर? तर बघा इथं पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर परीक्षा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला आता मी थोडं झूम करून दाखवतो. जे विनाविलंब शुल्क आहे मित्रांनो, 2 ऑक्टोबर म्हणजे आजपासून ते 7 ऑक्टोबर बरोबर? म्हणजे हे 5 दिवस तुम्हाला जे आहे, म्हणजे 6 दिवस जवळपास तुम्हाला इथं त्या ठिकाणी तारीख वाढवून दिलेली आहे. नंतर बघा तुम्हाला विलंब शुल्कासह म्हणजे ₹100 तुम्हाला लेट फी लागणार आहे, ज्याला आपण विलंब फी म्हणतो. ती 8 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या दरम्यान लागणार आहे आणि विशेष विलंब शुल्क जे आहे मित्रांनो, ते ₹500 एवढी लेट फी तुम्हाला जी आहे ती 14 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर एवढ्या कालावधीत तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या. तुम्हाला जे विनाविलंब शुल्क आहे, ज्याला लेट फी लागणार नाही, असं तुम्ही 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला जे आहे, तुमचं ॲडमिशन करून घ्यायचं आहे. कशासाठी? तर एक्झाम फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि सोबत तुम्हाला बघा यामध्ये विलंब शुल्कासह जे आहे ₹100 तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती लेट फी लागणार आहे 8 ऑक्टोबरच्या नंतर. बरोबर? त्यामुळे कुठल्याही तारखेची वाट न बघता कृपया आपण सर्वांनी जे आहे ए-टी-के-टीचे फॉर्म भरून घ्यायचे आहे. त्यासाठी बघा मित्रांनो ए-टी-के-टीचे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण बघा तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला बघा, ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट ओपन करता वाय-सी-एमची ऑफिशियल त्यामध्ये बघा तुम्हाला खाली यायचं आहे. यश वाणीच्या खाली बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटेड स्टुडंट यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला बघा या ठिकाणी एंटर द अबोव्ह कोड तो हा कॅप्चा जो आहे तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा आहे. युजर नेम आणि तुमचा पी-आर-एन दोन्ही सेम असते. त्यामुळे तुम्ही एकतर युजर नेम टाकू शकता किंवा पी-आर-एन टाकू शकता. दोन्हीही सेम आहे. हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे या ठिकाणी तुमचा ए-टी-केचा फॉर्म तुम्हाला भरता येईल. तुमचे जेवढे काही विषय बॅकलॉग वगैरे असतील, ते तुम्ही यामध्ये भरू शकता. मित्रांनो साधारणपणे यामध्ये जे आहे ज्यांचा ॲन्युअल पॅटर्न असेल त्यांना ₹180 प्रति एवढा विषयाची तुम्हाला फी असणार आहे आणि प्रत्येक विषयाला तुम्हाला ₹180 एवढे भरायचे आहेत. प्लस तुम्हाला ₹100 जे आहे ते एक्स्ट्रा मार्कशीटसाठी तुम्हाला यामध्ये भरायचे आहेत. म्हणजे तुमचे जर का समजा 3 विषय बॅकला असतील, तर तुम्हाला 3 विषयांचे 18, 18 त्रिक 54, ₹540 आणि ₹100 तुम्हाला जे आहे ते मार्कशीटचे तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. टोटल तुमचे होतील ₹640. तुमचा एक विषय जरी बॅकला असेल, तरी तुम्हाला ₹180 एका पेपरचे आणि ₹100 तुम्हाला मार्कशीटचे तुम्हाला अशा प्रकारे यामध्ये भरायचे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी भरू शकता. तर मित्रांनो आता सर्वांना माहिती असेल आपलं जे ॲप्लिकेशन आहे सर्वांना माहिती असेल. आपल्या ॲप्लिकेशनवरती जवळपास संपूर्ण बॅचेस वगैरे ॲड केलेले आहेत. तर सर्वांनी आपलं जे Androidचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो तुम्ही ते घेऊ शकता. Androidच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण संपूर्ण बॅच वगैरे या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तुम्ही देखील आपला ॲप वगैरे या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ज्यामध्ये आय-एम-पी क्वेशन्स, नोट्स, स्टडी नोट्स वगैरे, पी-डी-एफ संपूर्ण गोष्टी तुम्हाला यामध्ये कव्हर करून दिलेल्या आहेत. ज्यांना कोणाला प्रिंटेड नोट्स वगैरे पाहिजे असतील, तर त्यांनी कृपया आपलं जे ॲप आहे त्या ॲपवर तुम्ही ॲडमिनला मेसेज करू शकता किंवा आपला जो मेल आयडी आहे guide@परीक्षाअभ्यास.in यावर तुम्ही जे आहे स्टडी नोटसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. iPhoneवाल्यांसाठी आपण या ठिकाणी ओपन iPhoneचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही iPhoneमध्ये ॲप ओपन करू शकता आणि ज्यांचं Androidचं ॲप्लिकेशन आहे त्यांनी Androidमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून तुम्हाला काही समस्या वगैरे असेल तर आपण कमेंट करून या ठिकाणी विचारू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.